सार्थक म्हणतो की बघ आता केवढा मोठा घोळ होऊन गेलाय, मला कशाला सॉरी म्हणते, त्यांना सॉरी बोल आणि त्यांना सांग काय झालंय ते. आणि मग रेश्मा अंबुआजी समोर हात जोडते आणि अंबुआजीला ती सॉरी म्हणते. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत केदार आणि शलाका यांनी कविता ज्या गोडाऊन मध्ये ठेवलेलं असतं त्या गोडाऊन मधून कविता मोठमोठ्याने आवाज करत असते. मला वाचवा अशी ती बोलत असते आणि दाराजवळच पहारेकरी बसलेला असतो, परंतु त्यावेळी तो झोपलेला असतो. त्याचवेळी शकू मात्र तिथून येत असते आणि शकूला शीतलचा आवाज ऐकू येतो. तिला समजतं की कोणीतरी मदत मागतंय आणि आतमध्ये कोणीतरी ओरडतंय, तर ती त्या पहारेकरीला उठवते आणि म्हणते की हो आतमध्ये कोणीतरी ओरडतंय, तुम्ही एकदा बघा. तर तो पहारेकरी म्हणतो की नाही इथे कोणी नाहीये, तुम्ही जा बरं इथून, आणि कोणी ओरडत वगैरे नाहीये, तुम्हाला दिसत नाही का गोडाऊनला लॉक आहे म्हणून, तुम्ही जा इथून, असं म्हणून आता तो शकूला तिथून काढून देतो. तर इकडे रेश्मा फोनवर बोलत असताना अंबुआजी मात्र रेश्माला पकडते आणि म्हणते, मित्रांनो जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. काय ग तू इथे काय करतीयस? रेश्मा म्हणत असते की हो तुम्ही का हात धुवून माझ्या मागे लागलायत सारख्या? अंबुआजी काय ग तू त्या दाढीवाल्याला तुझ्या जाळ्यात ओढतीयस ना? तर रेश्मा म्हणत असते की काय तुम्ही काय माझ्या पार्टीवर आहात? आजी म्हणत असते की मी नाहीये तुझ्या पार्टीवर, तू माझ्या दाराकडे कशी आली? माझ्या लेकीचा संसार काय उद्ध्वस्त करतीये? तो दाढीवाला कोण लागतो तुझा? तेव्हा रेश्मा रागाने म्हणते की तुम्हाला काय करायचंय, माझा नवरा लागतो तो. अंबुआजी म्हणते की हो का, थांब आता तुला कोयत्याने कसं साळून काढते ना बघच तू. रेश्मा म्हणते की तुम्ही मला सोडा हा, नाही तर मी तुमची पोलीस कंप्लेंट करेल. अंबुआजी म्हणते की पोलीस कंप्लेंट राहू दे का, नंतर तू आधी माझ्या घराकडे चल. आणि असं म्हणून रेश्माला जबरदस्तीने घराकडे ती ओढून नेत असते. तर इकडे वृंदा शलाका आणि केदारला विचारत असते की मला खरं सांगा, दारामध्ये पोलीस उभे राहण्याच्या आधीच तुम्ही मला सांगा की खरं काय आहे ते. केदार सांगू लागतो की सासूबाई ते असं झालं ना, मागे जी गोडाऊन मध्ये मी चोरी केली ना, तर त्याचे पैसे न्यायला एक माणूस आला होता घरी आणि त्याच्याशी मी बोलत होतो, नेमकं सार्थकच्या वडिलांनी ते ऐकलं. मग शलाकाला एक आयडिया सुचली की आपण कॉफी घेऊयात आणि सार्थकच्या बाबांना देऊयात आणि त्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करू. तू गडबड अशी झाली की कॉफीचा मग होता ना, कविता आली होती घरी, त्यामुळे कविताला त्यांनी दिला आणि मग कविता बेशुद्ध झाली. अहो आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. वृंदा म्हणते की पर्याय नव्हता म्हणजे मारून वगैरे टाकली का तुम्ही? केदार म्हणतो की नाही मारून वगैरे नाही टाकलंय, फक्त बांधून ठेवलंय. वृंदा डोक्याला हात लावते आणि म्हणते की कसले उद्योग करून ठेवता तुम्ही नेहमी हे? एक दिवस मी घरात नाही तर केवढा मोठा कार्यक्रम करून ठेवलात तुम्ही. आता मीच पोलिसांना सांगते की यांना घेऊन जा. शलाका म्हणते की अगं आई तू असं नको ना बोलू ग. तर इकडे अण्णा सार्थकला म्हणत असतात की सार्थकराव, तो माणूस तुमच्या कामासाठी आला, परंतु बघा ना लीनाला केवढा मोठं ऑर्डर देऊन गेला आणि आज तुमच्यामुळे आम्हाला किती मोठं काम भेटलं. खरंच सार्थक सर थँक्यू सो मच, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. खरंच लाखात एक जावई भेटलाय आम्हाला. तितक्यातच अंबुआजी रेश्माला घेऊन येते आणि म्हणते की लाखात एक जावई नाही, लाखात एक लफडेबाज जावई भेटलाय आपल्याला. आणि ती सांगते की ज्याला तू देव मानतोस ना त्याचं ह्या पोरीसोबत लफडं सुरू आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. मनोजही तिथे आलेला. अण्णा म्हणतात की आता तुझं डोकं वगैरे फिरलंय का, काही पण काय बोलतीयस तू? अंबुआजी म्हणत असते की तुला काही कळत नाही, तू डोळ्यावर पट्टी बांधली आहे म्हणून तुला समजत नाही. तू ह्या पोरीलाच विचार की तिचा आणि ह्या दाढीवाल्याचा काय संबंध आहे. सार्थक म्हणतो की अहो आजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ती मैत्रीण आहे माझी. तर आजी म्हणते की मैत्रीण आहे तुझी, वारंवार तिला मिठ्या मारत असतो, मी काय बघितलं नाही का तुला? सार्थक म्हणतो की अहो आजकाल मित्रमैत्रिणी असेच भेटतात. अंबुआजी म्हणते की ते मला काही सांगू नको, मला माहिती आहे की तुमचं लफड आहे. अंबुआजी म्हणत असते की ही महामाया तुमच्या दोघांचा संसार मोडायला निघालीये. तेव्हा आनंदी म्हणते की अगं सार्थक सर आणि रेश्मा मॅडम एकत्र काम करतात आणि ते दोघंही खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत. अंबुआजी म्हणते की मग काय असं मिठ्या मारतात का? ती रेश्माला म्हणते की काय ग, जेव्हा मी तुला विचारलं की तो दाढीवाला तुझा कोण आहे तेव्हा तू काय सांगितलंस की तो माझा होणारा नवरा आहे म्हणून. सार्थक म्हणतो की रेश्मा अगं तू हे काय बोललीस? रेश्मा म्हणते की अरे तू बघितलं ना, यांनी मला असंच रस्त्यात पकडलं होतं आणि ह्या मला विचारत होत्या की तो दाढीवाला कोण आहे. आता मला वाटलं असेल कोणीतरी म्हणून म्हटलं आहे माझा नवरा, गरा काय करायचंय ते. त्या अर्थी बोलले होते. सार्थक मला वाटलं की ही बाई वेडी आहे. अंबुआजी म्हणते की काय ग मला वेडी बोलतेस? तुमची लफडी लपवून तू मला खोळी बोलतीयस का? आनंदी म्हणते की अगं आजी बस झालं आता, ती लफडी नको करूस आणि सार्थक सरांच्या चारित्र्याबद्दल मी एक शब्दही ऐकून नाही घेणार. अंबुआजी विचारते की एवढा विश्वास आहे तुझा त्याच्यावर? आनंदी म्हणते की हो, माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे त्यांच्यावर. अगं ते कधीच चुकीचं काम करणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. अंबुआजी म्हणते की काय माझा गैरसमज झाला असेल? हे बरं आहे की ज्याचं करावं भलं तेच म्हणतं माझं खरं. अगं आनंदी मी तुझ्या भल्यासाठी सांगते की ही पोरगी तुझा संसार मोडायला निघालीये ना, हा तुझा जावई आहे ना, मग मी तुला स्पष्टपणे सांगते की याच्यामध्ये आणि आनंदीमध्ये नवरा बायकोचं नातच नाहीये. ऐकून सार्थकला आणि
आणि आनंदीला तर मोठा धक्का बसलेला असतो. सार्थक बाजू सावरात म्हणतो की आजी अहो मी तुम्हाला म्हणालो ना की ही माझी मैत्रीण आहे. हो आम्ही दोघं एकत्र काम आहे, परंतु ते तेवढंच आहे. आणि आनंदी माझी बायको आहे. आणि राहिला प्रश्न मैत्रीचा, तर आमच्यात आधी मैत्रीच होती, अजूनही आमच्यामध्ये मैत्रीच आहे आणि मग नवरा बायकोचं नातं आहे आमच्यात. आणि हे सगळं कन्फ्युजन ह्या रेश्मामुळे झाले. रेश्मा तू कशाला काहीतरी वेडावाकडं सांगितलं यांना. रेश्मा म्हणते की अरे सार्थक मला माहित नव्हतं, चुकून झालं माझ्याकडनं. सार्थक म्हणतो की चुकून म्हणजे उद्या चुकून तू काहीही सांगशील. बघ आता केवढा मोठा घोळ झाला या सगळ्यामुळे. रेश्मा म्हणते की आय एम सॉरी सार्थक. सार्थक म्हणतो की बघ आता केवढा मोठा घोळ होऊन गेलाय, मला कशाला सॉरी म्हणते, त्यांना सॉरी बोल आणि त्यांना सांग काय झालंय ते. आणि मग रेश्मा आंबोआजी समोर हात जोडते आणि आंबोआजीला ती सॉरी म्हणते. आणि एवढं बोलून रेश्मा आता तिथून निघून जाते, कारण रेश्माचा खूपच अपमान झालेला असतो. इकडे शलाका ही वृंदाला म्हणत असते की अगं आई तू डोक्याला हात लावून नको ना ग बसू. तर वृंदा म्हणत असते की काय मग तोंड झोडून घेऊ अशी इच्छा आहे का तुझी. तुम्ही कामच असं करून ठेवलंय, काय करावं तेच सुचत नाहीये. आणि आता हे प्रकरण माझ्या चांगल्याच अंगाशी येणार आहे. शलाका म्हणत असते की अगं आई तू तरी असं नको बोलू ना. तर वृंदा म्हणत असते की काय बोलू मग मी, तुम्ही जे प्रकरण करून ठेवलंय ना तर सगळे लोक आता मला जाब विचारणार आहे. केदार म्हणत असतो की अहो तुम्हाला कशाला कोणी काही बोलेल, आम्ही केलंय ना. तर वृंदा म्हणते की हो मग बावळट माणसांना कोणी जबाबदार धरत नाही, शहाण्या माणसांना जबाबदार धरतं. आता हे माझ्याच अंगाशी शेकणार आहे, मलाच माहितीये काय होणार आहे ते. आता एक काम करा कविता सोडून द्या. केदार म्हणतो की अहो जर तिला सोडलं तर ती आपल्या जास्त अंगाशी येईल. वृंदा म्हणते की मग काय करणार आहोत आपण, तिचा वकील बाहेर येऊन आपल्याला धमकी देऊन गेलाय आणि खरोखरच जर पोलीस आले आता तर काय करायचं आपण. शलाका म्हणत असते की आई ती सुद्धा खूप शहाणी हा, मी तिला चांगलं म्हटलं की तू इथून निघून जा म्हणून, तिने माझं नाही ऐकलं. तर वृंदा म्हणते की आता तिला चांगलंच खोलीत भेटलंय त्यामुळे ती असं वागते, एक काम करा तिच्याकडे मला घेऊन जा. केदार म्हणतो की अहो तुम्ही जर तिथं आलात तर तुम्हाला कोणी बघेल आणि डोक्याला ताप होईल. वृंदा म्हणते की डोक्याला ताप आताही होतोय. वृंदा आता तिथून निघून जाते तर शलाका आणि केदारात भांडत बसलेले असतात. शलाका केदारला म्हणते की हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. केदार म्हणतो की अरे वा म्हणजे कॉफी कोणी प्यायला दिली होती. शलाका तिथून निघून जाते. आता केदारवर येऊन सगळं अडकलेलं असतं. तर इकडे रेश्मा खूपच रागवलेली असते. तितक्यात आनंदी येते आणि म्हणते की मी आंबो आजी तर्फे तुम्हाला सॉरी म्हणते. रेश्मा म्हणते की तू कशाला सॉरी म्हणते, कोण कुठली तुझी आजी, आणि सार्थकने मला तिच्या समोर सॉरी म्हणायला लावलं, काय चुकलं ग माझं. आणि आनंदी आजपर्यंत मला जो त्रास झालाय ना तो फक्त तुझ्यामुळे झालाय, तरी पण प्रत्येक वेळी मी तुझी मदतच केली, काय चुकलंय ग माझं ह्याच्यात. आनंदी म्हणते की माझंच चुकलं. तर रेश्मा म्हणते की एक्झॅक्टली चूक तुझीच आहे. जर सार्थक आणि तुझ्यामध्ये नवरा बायकोचं नातंच नाहीये तर कशाला तुम्ही एकत्र राहताय, कशाला एवढा अट्टहास, का सार्थकला वारंवार तुझ्या घरी अपमान म्हणून सहन करावा लागतोय, आहे का या गोष्टीचं उत्तर तुझ्याकडे. आनंदी हे सगळे प्रॉब्लेम ना तुझ्यामुळे क्रिएट होत आहे आणि मला हे स्पष्टपणे दिसतंय की सार्थकचं आणि तुझं नातं कोणाच्या दृष्टिकोनातून चांगलं नाहीये. आनंदी हे बघ सार्थक माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि तू जे त्याचा वापर करते ना ते मला अजिबात पटत नाहीये. आणि हो तुझ्या त्या आजीला समजावून सांग की माझ्या वाट्याला अजिबात जायचं नाही असं म्हणून आता रेश्मा रागारागात तिथून निघालेली असते. आनंदी मागे विचार करत असते की रेश्मा मॅडम मला असं का बोलून गेल्या असतील. तर इकडे पोलीस हे राज्याध्यक्षांच्या घरी आलेले असतात. वकील सांगतात की हीच ती माणसं आहेत आणि हेच ते घर आहेत जिथे कविता शेवटची आली होती. त्यामुळे पोलीस आता वृंदा आणि सुधाला सांगतात की आम्हाला या घरची झडती घ्यायची. सुधा म्हणते की अशी कशी काय झडती घेऊ शकता तुम्ही, काही कायदा कानून आहे की नाही. त्यावर वकील म्हणतात की सुधा मॅडम कायद्यानेच आम्हाला परवानगी दिली आहे आणि तसं वकीलपत्र सुद्धा आहे आमच्याकडे. असं म्हणून आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक आनंदीचा हात धरून आता तिला हॉलमध्ये आणतो आणि सगळ्यांना तिथे बोलावतो. सार्थक म्हणतो की ज्यांना असं वाटतं की मी इथेच राहावं त्यांनी हात वर करा बरं. घरातले सर्वजण हात वर करतात. तर सानू म्हणते की तू काकाला इथेच थांबू दे ना प्लीज, तू पण हात वर कर ना. त्यामुळे आनंदी सुद्धा हात वर करते. आनंदीने हात वर केल्यावर सार्थकला खूप आनंद होतो आणि सार्थक मोठमोठ्याने हसू लागतो आणि नाचू लागतो. तर मित्रांनो असेच मन धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.